नमस्कार, कवितास टेलरिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, तुम्ही हे जे समोर मी जे ब्लाऊज घातले ते बघू शकता की याचा मी पुढचा गळा कसा चौकोनी घेतलेला आहे आणि इतकी सुंदर याची फिटिंग बसते ह्या ब्लाऊजची. तर हे बघा, आणि जो प्रिन्सेस कट असतो ना आपण जो असा घेतो ना, तर तो तसा न घेता हे बघा इथून मी हा कट घेतलेला आहे. तर ह्या ब्लाऊजची कटिंग इतकी सोपी आहे आणि खूप लवकर होते ह्या ब्लाऊजची कटिंग. तर तुम्ही हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि बघा, हे ब्लाऊज ना ढिल्लं आहे कारण हे ना मला लूज आवडतात, तरीसुद्धा देखील त्याची फिनिशिंग बघा, तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी फिटिंग आलेली आहे. कुठेही उतरत नाही, काय नाही, खूप छान आहे. तर आपण बघूया याची कटिंग. आता हे बघा, सगळ्यात पहिले ना आपल्याला उंची टाकून घ्यायची. तर पुढची उंची आपल्याला, आपण जेवढी मागची उंची घेतली असेल त्याच्यापेक्षा 1 इंचाने आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. जी पण उंची मागच्या साईडला आपण 1 इंच मार्जिन ठेवून टाकलेली असेल त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. त्यानंतर शोल्डर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मुंडा टाकून घ्यायचा आहे. आता शोल्डर मी 5.5वर घेतला आहे, मुंडा मी इथं 5.25वर घेतला आहे. तुमचं जे पण माप असेल त्याप्रमाणे तुम्ही ही सगळी मापं टाकून घ्यायची आहे. आता वरती जेवढं शोल्डर घेतलं होतं त्याच्यापेक्षा 1/2 इंचाने मी खाली कमी घेतला आहे. आता ही लाईन आखून घेतली आहे. त्यानंतर इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. जे पण तुमचं चेस्टचं माप असेल, अपर चेस्टचं, ते माप इथं टाकायचं आहे. आता माझं फुल बस्ट आणि अपर चेस्ट सेम आहे, त्यामुळं छातीचा चौथा भाग येतो 8 आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. आता इथं पुढच्या मुंड्याचा आपल्याला सेप द्यायचा आहे. 1वर मी हा पुढचा मुंडा घेतलेला आहे. आता त्याला आपण 1 मुंड्याचा सेप देऊन घेऊया. आता त्यानंतर आपण इथे ना गळ्याची रुंदी टाकून घेऊया. गळा रुंदी मी इथं घेत आहे 2.5 आणि गळ्याची लांबी जी घेतली आहे ती मी घेतली आहे 7.5. इथं खालची गळा रुंदीसुद्धा मी 2.5वरच घेतली आहे. आता हा एक बॉक्स आपण तयार करून घेऊया चौकोनमध्ये. आता इथं कोणत्याही प्रकारच्या गळ्याला आपल्याला सेप द्यायचा नाही आहे. जसा गळा आपण आखलेला आहे तसाच गळा ठेवायचा आहे. आता त्यानंतर आपण हे बघा, इथं खाली आता जेवढी मी उंची घेतली होती ते एक लाईन आखून घेतली आहे. आता ही साईडची लाईन पण सरळ आपण खाली आखून घेऊया. आता इथपर्यंत झाल्यानंतर आपण टक्स पॉईंट टाकून घेऊया. 10.5वर हा टक्स पॉईंट येतो आहे माझा. तुमचा जो पण येत असेल त्या हिशोबाने तुम्ही टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर अपेक्स टू अपेक्स म्हणजे दोन्ही बस्टमधलं अंतर आपल्याला इथं टाकायचं आहे. तर छातीचा 10वा भाग आपल्याला इथं घ्यायचा आहे. आता इथं आपण मागच्या हुकांचे ब्लाऊज बनवतो आहे, त्यामुळे इथं कोणत्याही प्रकारची हुकायसाठी शिलाई मार्जिन आपण सोडणार नाही. जेवढा पण आपल्या छातीचा 10वा भाग येतो ना तो इथं आपण घेतला आहे. आता ही लाईन आपण सरळ खाली आखून घेऊया. आता त्यानंतर इथं टक्स टाकून घेऊया आपण. प्रिन्सेस कटचा जो आपल्याला टक्स द्यायचा आहे ना तो 2वर मी हा टक्स घेतला आहे. आता ही लाईन आपण आखून घेऊया. आता ही लाईन आपण आखून घेतली आहे, सरळ खाली ओढून घेतली आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला मुंड्याच्या साईडने पण हे बघा ह्या प्रकारे असा टेप पकडून आपल्याला किंवा स्केलने आपल्याला इथं एक लाईन आखून घ्यायची आहे बघा ह्या प्रकारे. आणि त्याच्याच थोडंसं बाजूला 1 इंच अंतर ठेवून आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे बघा ह्या प्रकारे. आता हे आपल्याला मायनस करायचा आहे आर्म होल. तर तो कसा करायचा आपण पुढे बघूया. आता जो गळा आहे ना आपला, तिथून आपल्याला अर्धा इंच कमी करायचा आहे, म्हणजे 2वर एक मार्क करायचा आहे. 2.5वर आपण गळा घेतला आहे, 2वर एक मार्क करायचा आहे. आणि जिथं आपला टक्स पॉईंट येईल ना तिथून आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे. आणि वरती गळ्याकडे सुद्धा ही लाईन बघा ह्या प्रकारे आखून घ्यायची. आता असं आपल्याला हे बघा ह्या प्रकारे असं तयार झालं आहे. आणि आता इथून खाली आपल्याला प्रिन्सेस कटसारखा सेप द्यायचा आहे ह्या प्रकारे. म्हणजे आपण हा आहे ना डायरेक्ट शोल्डर टू वेस्ट जसे कटिंग असते ना तशी कटिंग इथे होणार आहे. आता इथपर्यंत झाल्यानंतर जेवढा पण आपण टक्स घेतला आहे ना तो पुढे आपल्याला इकडे वाढवून घ्यायचा आहे बघा. इथपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. त्यानंतर वरच्या साईडने आपला हा टक्स कट होणार आहे, त्यामुळे 1 इंच आपण इथे एक्स्ट्रा घेणार आहोत. आणि आता ही लाईन आपण हे बघा ही वाढवून घेतला आहे. आता ही लाईन आपण आखून घेऊया खाली. आता इथपर्यंत आपली सगळी मार्किंग आपली ही कंप्लीट झालेली आहे. आता आपण याची कटिंग बघूया. आता याची कटिंग करून घेऊया आपण. आता आपली इथं कटिंग कंप्लीट झालेली आहे. तर आता बघा काय करायचं, जो आर्म होलकडचा आपण जो टक्स मारला होता ना त्याला आपल्याला या प्रकारे असं दुमटवून घ्यायचं आहे, मायनस करून घ्यायचं आहे. ते आपल्याला कट नाही करायचं आहे. आणि जी आपली मुंड्याची लाईन ही खाली असेल ना ती खाली आपल्याला सरळ ओढून तिथे मुंड्याला सेप देऊन घ्यायचं आहे.
ह्या प्रकारे हा टक्स आहे ना आपण पेपरवर कटिंग करून मायनस जर केला ना तर आपल्या मुंड्याजवळ ज्या काही घोळ येतो ज्या चुन्या पडतात ना त्या चुन्या पडत नाही. तर बघा आता हा एक पार्ट आहे आणि हे बघा मी ना डबल पेपर घेतला होता त्याच्यामुळे दुसरा पण पार्ट माझा निघून गेला आहे. तर इथे ह्यो मधला पार्ट आहे, हो साईडचा पार्ट आहे. आणि आता दुसऱ्या साईडचा पार्ट मी तुम्हाला दाखवते. हे बघा गळा आपला वरती कसा तयार होणार आहे आणि हा टक्स इथं आपल्या मारल्यानंतर खालचे टक्स मारल्यानंतर तिथं पप तयार होणार आहे. आता इथं थोडक्यात आपण याची शिलाई पण बघून घेऊया कशी करायची. आता आपण सगळ्यात पहिले ना अस्तर जोडून घेऊया. आपले जेवढे पार्ट असते नाही बघा अस्तर जोडून घ्या. आता मी अस्तर सगळ्या पार्टला अस्तर जोडून घेतले. त्यानंतर आहे ना आपण जिथं कटिंग केली होती ना शोल्डर टू वेस्ट गळ्यापर्यंत कट मारला होता तिथे मी शिलाई मारून घेतली आहे. त्यानंतर ब्लाऊजला मी कप्स टाकून जॉईन करून घेतलं आहे. फिनिशिंगमध्ये सर्व व्यवस्थित मी हे बघा जो काही कपडा व्यवस्थित बाहेर आलेला होता तो सगळा असा कट करून घेतला आहे. त्यानंतर गळ्याला आहे ना बघा इथं खालून येणं एकदम सरळ होतं, थोडासा राऊंडमध्ये मी सेप देऊन घेतला आहे. आणि हे बघा ह्या प्रकारे मी गळ्याला थोडासा राऊंडमध्ये सेप देऊन घेतला आहे आणि चांगली प्रेस करून आपले हे ब्लाऊज पूर्णपणे तयार झाला आहे.